नमस्कार. आज आपण आलो आहोत हिरडगाव तालुका श्रीगोंदा येथील रामदास दरेकर साहेब यांच्या शेतीत. अर्थात ही सगळी शेती त्यांचे चिरंजीव अभिषेक हे पाहतात. साहेबांचं मार्गदर्शन, कारण साहेब कृषी खात्यात 33 वर्ष नोकरीला होते. तालुका कृषी अधिकारी म्हणून अनेक तालुक्यात त्यांनी काम केलं. त्यांचा अनुभवाचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांसहित आसपासच्या तालुक्यांनाही मिळतो आहे. परंतु त्यांच्या शेतीतही सगळंच पाण्यासारखं आहे. वेगवेगळे व्हरायटीच्या लिंबू जाती आणि काकडीचे आधुनिक पद्धतीने सुरू असलेले पिकाचं नियोजन हे इथं येऊन पाहिलं की शेती खरंच परवडते यावर विश्वास बसतो आणि त्या पद्धतीने आपण शेती केली पाहिजे याचं प्रत्यंतर मिळतं. मित्रांनो, पाहूया अभिषेक आणि साहेब या त्यांच्या शेतीबद्दल काय म्हणतात ते. मी अभिषेक रामदास दरेकर, राहणार हिरडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आपण आता या ठिकाणी पाहू शकता की हा काकडीचा 20 गुंठे प्लॉट आहे. तर आपण ह्या काकडीची सुरुवात तीन हंगामात करतो, उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी. तर आता हा हिवाळ्याचा प्लॉट आहे. तर हा आता सध्या एक प्लॉट 1.25 महिन्याचा प्लॉट आहे. आपण त्याला एक 8 दिवसाची रोपं लावली होती आणि रोप लावल्यानंतर आता एक 3 आठवड्याचा प्लॉट झाला आहे. आणि तुम्ही पाहू शकता की त्याच्या सेटिंग अशा पद्धतीने झालेली आहे. आणि ह्याला आपण पाणी व्यवस्थापन ठिबक सिंचनची डबल लाईन वापरून प्लस वरून मल्चिंग टाकले. आपण जर पाहतो की पारंपरिक काकडी आणि शेडनेटमधील काकडी ह्यामध्ये फरक असा आहे की बाहेरच्या पेक्षा ह्यात उत्पन्नात 10 पटीने उत्पन्न जास्त मिळतं. बाहेर जर तुम्हाला एकरी 2 टन मिळत असेल तर ह्यामध्ये एकरी 20 टन उत्पन्न तर आपण पाहू शकता की या आता लिंबू बागेत आहे आणि तुम्ही हा झाडावरचा माल पाहू शकता. इतर बागात आणि आपल्या बागामध्ये जवळजवळ 70 ते 80% प्लसमध्ये माल आहे. तर त्याचं कारण असं आहे की आपण खाली जंगली लिंबू वापरलेला आहे आणि त्याच्यावरती हा गुच्छात येणारा डोळा भरून आपण ही पुढं झाड वाढवलेलं आहे. आता आपण पाहतोय हे कागदी लिंबू आहे. आता तर आपण याची सुरुवात साधारण एक सन 2018 साली कराटी या गावामध्ये गिरमे म्हणून एक शेतकरी आहे, त्यांच्याकडून आपण हे डोळे आणले. त्यांची पण बाग अशाच गुच्छात माल येणारी बाग होती. तिथून डोळे आणून आपण इडलिंबूच्या काड्यावरती भरून पुढं हे मातृवृक्ष 100 झाडं वाढवले. आणि मग आता इथून पुढं आपण ह्याचे डोळे वापरून पुढचे रोपं आपण तयार करून शेतकरी लोकांना आपण ते विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. नाही, मग हे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून सामूहिक शेततळ म्हणून जे आहे ते आपण 10 वर्षापूर्वी 100 बाय 100 बाय 30 फूट ह्या आकाराचं केलं आहे. साधारण 25-26 लाख लिटर पाणी आपल्याला उन्हाळ्यातले एप्रिल, मे, जून या 3 महिन्याला उपलब्ध होतं. आणि ते शेतकरी बंधूंनो, आज या ठिकाणी मौजे हिरडगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, साई कृपा नर्सरीच्या शेतावरती आपण आहोत. आणि अभिषेकने आपल्याला सांगितल्याप्रमाणे साधारण 6 वर्षापूर्वी पुणे जिल्ह्यातून त्यांनी गिरमे म्हणून जे शेतकरी आहेत त्याच्याकडनं कागदी लिंबाचे हे डोळे आणले आणि 100 झाडांची इडलिंबूवरती बाग त्यांनी डेव्हलप केली. आज या ठिकाणी आपण पाहिलं की साधारण 6 वर्षाच्या झाडाला 80 ते 100 किलो लिंबू एका वर्षामध्ये उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला मिळते. त्याचं सगळं रेकॉर्ड डेटवाईज आपण ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे तरुण शेतकऱ्यांना माझं सांगणं आहे की या ठिकाणी आपण 1.5 एकराचं साधारण शेडनेट केलेलं आहे आणि त्या गेल्या 10 वर्षापासून त्यामध्ये आपण वर्षाची 3 पिकं, रिजवान म्हणून व्हरायटी आहे, त्याच्यानंतर आता सुजाता म्हणून व्हरायटी आहे, त्याची लागवड आपण केलेली आहे. आणि उत्पन्नाचा विचार करता साधारण गुंठ्याला 1 टन असा ॲव्हरेज आपल्याला एका हंगामाला मिळतो. आणि 12-15 रुपये जरी बाजार धरला तरी चांगल्यापैकी अर्थार्जन संरक्षित शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला या ठिकाणी पर्टिक्युलरली तरुण शेतकऱ्यांनी हे करावं अशी आपल्याला मी विनंती करत आहे की जेणेकरून कमी क्षेत्रात, कमी पाण्यात, कमी पीक संरक्षण आणि उत्पादन खर्चात बचत या माध्यमातून होणार आहे. आणि कृषी विभागाच्या माध्यमातून 50% अनुदान शेडनेट उभारणीसाठी
या ठिकाणी उपलब्ध आहे, त्याच्या ठिबक सिंचनासाठी अनुदान उपलब्ध आहे, त्याच्या मल्चिंग पेपरसाठी अनुदान उपलब्ध आहे. अशा पद्धतीनं राज्य शासनाचा कृषी विभाग शेतकऱ्यांना सर्वतोपरी या ठिकाणी मदतीचा हात देत आहे आणि त्याच्यामुळंच आज आमच्या तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये जे तरुण शेतकरी आहेत ते ह्या संरक्षित शेतीकडं मोठ्या प्रमाणावरती वळालेले आहेत आणि जास्तीत जास्त उत्पादन कमी क्षेत्रातून या ठिकाणी ते घेत आहेत. दुसरा एक विषय आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी आम्ही टोटल जे 15.5 एकर क्षेत्र आपलं आहे त्याच्यामध्ये 3 बांध आहेत. प्रामुख्याने साधारण 5 एकराचे 3 बांध आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकता की प्रत्येक बांधावर आपण आंबा असेल, पेरू असेल, नारळ असेल, त्याचप्रमाणे लिंबू असेल, अशा फळपिकांची लागवड करून बांधापासून पण आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादन या ठिकाणी मिळते. प्रत्येक बांधाला आम्ही साधारण 85 झाडं फळझाडं वेगवेगळी या ठिकाणी लागवड केलेली आहे. त्याचप्रमाणे 10 वर्षापूर्वी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कृषी विभागामार्फत एक 100 बाय 100 बाय 30 फुटाचं शेततळं शासनाने आम्हाला मंजूर केलं आणि उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे एप्रिल, मे, जून ह्या 3 महिन्यात 25-26 लाख लिटर कपॅसिटीचा ह्या शेततळ्याचा उपयोग आपल्याला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून फळझाडांना त्याचप्रमाणे उन्हाळ्यातल्या काकडीच्या हंगामासाठी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उपयोग केला जातो.